आत्ताची सर्वात मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. कारण वाल्मिक कराड यांची प्रकृती खराब झाली आहे असं म्हणून वाल्मिक कराड याला जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी आणण्यात आला आहे. परंतु मित्रांनो, वाल्मिक कराडकडे बघून तरी असं वाटत नाही की त्याची प्रकृती खराब झाली आहे. कारण ज्या वेळेस तो पोलिसाच्या गाडीतून खाली उतरला, असा टकाटका चलत होता आणि असं सांगितलं जात आहे की वाल्मिक कराड यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि चिंताजनक असून त्याच्यावर उपचार चालू करण्यासाठी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आलं आहे. परंतु याच्या मागचा प्लॅन काहीतरी वेगळाच आहे. कारण काहीतरी एखादा मॅसेज देण्यासाठी त्याला जिल्हा कारागृहामध्ये आणला असावं असा प्राथमिक अंदाज आहे. म्हणून मित्रांनो, वाल्मिक कराड नेमकं कोणाला भेटतंय याच्यावर लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. आणि जिल्हा रुग्णालयामध्ये कशासाठी आला आहे आणि नेमका बाहेर मॅसेज काय द्यायचा आहे, काय कुणाला सांगायचं आहे, कुणावर दबाव टाकायचा आहे का, हे शोधणं खूप महत्वाचं आहे. म्हणून सर्वांनी त्याच्यावर लक्ष देणं काळाची गरज आहे. आणि जे काही बीडचे CS आहेत यांना पण आपण यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे की नेमकं वाल्मिक कराड जिल्हा रुग्णालयामध्ये आलाय तो कशासाठी आला आहे. आणि येत्या वेळेस तर असा दिसतोय की त्याचं कुठलाही दुखतंय किंवा आजारी आहे हे प्राथमिक त्यांच्याकडे बघून तरी दिसत नाही. मित्रांनो, हाच तो वाल्मिक कराड जो संतोष देशमुख यांची हत्या केली. आणि आज त्याच्याकडे बघितलं तर असं वाटतं, पांढरी शुभ्र केस, पांढरी दाढी आणि मळालेले कपडे असा त्याचा पोशाख आज प्राथमिक निदर्शनास आला आहे. परंतु मित्रांनो, गुन्हेगार कितीही मोठा असला तरी गुन्हा हा गुन्हाच असतो. आणि जी क्रूर पद्धतीने जो काही संतोष देशमुख यांची हत्या केली ती खूप निंदनीय आहे, निषेधार्थ आहे. मित्रांनो, गेल्या 1.5 वर्षापासून वाल्मिक कराड हा जिल्हा कारागृहामध्ये आहे. आणि जिल्हा कारागृहामध्ये असल्याच्या नंतर आरोपी कितीही पैशानी मोठा असू द्या, सत्तेनी मोठा असू द्या, कारागृहामध्ये गेल्याच्या नंतर त्याचे हाल काय होतात ते प्राथमिक दर्शनी आज बघितल्याच्या नंतर आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, नेमके वाल्मिक कराड याचे हाल आणि त्याची दाढी या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आत्ताच आपण या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल की वाल्मिक कराड हा पोलीस व्हॅन मधून ज्यावेळेस उतरला त्यावेळेस त्याची जी राहणीमान होती, पांढरी दाढी, मळालेले कपडे आणि पांढरे केस, पायात चप्पल नाही, तर हाच तो वाल्मिक कराड की सत्तेच्या माजामध्ये मस्तीमध्ये होता. आणि आज त्याचे हे हाल झालेले आहेत. मित्रांनो, नेमकं वाल्मिक कराड यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमच्या अशीच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.